वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्रीराम जय जय राम। 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीहरींच्या अनंत कृपेने विक्रम संवत 2082 वर्षातल्या 3.5 मुहूर्तांपैकी अतिपावन असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तापासून आरंभ करण्यात आलेली ही चर्चासत्रांची सत्संगांची शृंखला आणि याच्यामध्ये अनेक आपण विषय पाहिलेत। मागच्या 2 महिन्यांमध्ये सणवाराच्या या भरारीमध्ये या सत्संग चर्चांची शृंखला थोडीशी विस्कळीत झाली, पण पुन्हा आता सणवाराचे दिवस पूर्ण झाले असता आज या ऑक्टोबर महिन्याच्या चर्चासत्रामध्ये माझं कुठे कमी पडतंय या विषयावरती आपण विचारांचा आदान प्रदान करणार आहोत। माझं कुठे चुकतंय असा विषयाचं नाव नाही, माझं कुठे कमी पडतंय असं नाव आहे। चूक दाखवणे हा एक प्रकारे शास्त्रामध्ये तुच्छ काम पाहिलं गेलेलं आहे। आपल्याकडे श्रीमद भगवद गीतेमध्ये चूक हा शब्द कुठेच वापरण्यात आलेला नाही। कुठलीही गोष्ट, विचार, कर्म काही असेल तर सगळ्यात व्यापक असलेला जो क्लासिफिकेशन आहे सत्व, रजो आणि तमो त्रिगुणात्मकी मायेचा, त्या क्लासिफिकेशन मध्ये अमुक गोष्ट सात्विक आहे, अमुक गोष्ट राजसी आहे आणि अमुक गोष्ट तामसी आहे असं वर्णन आहे। अमुक गोष्ट यथार्थ आहे किंवा नाही असा वर्णन आहे। एखाद्याला विवेक आहे किंवा नाही, विवेकवान आणि विवेकहीन अशी चर्चा आहे। कुठेही चूक किंवा बरोबर
अशी चर्चा नाही. म्हणजे काय? सहिष्णुतेची पराकाष्ठा असलेला हा दृष्टिकोन आपल्याला आपल्या या परंपरेमध्ये पाहायला भेटतं. आणि आपल्या अस्तित्वाचा मूळ कारण हाच आहे. कारण इतर कुठल्याही परंपरेमध्ये आपण पाहिलं तर याला ठार मारायचं आहे, त्याला उंच करायचं आहे, अमुक करायचं आहे, दुसऱ्यावरती दिग्विजय प्राप्त करायचा आहे. विस्तार नीती तर आपल्याकडे पण आपल्या राजवटींमध्ये होती, पण दुसऱ्याला बळी करून नाही, त्याला अधीन करून होय. अशा या परंपरेमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जे सगळ्यात उत्कृष्ट आहे, परमकल्याणकारी आहे, ते सात्विक श्रेणी. जे मध्यम आहे की ज्याच्यानी ज्यादा पापही नाही, ज्यादा पुण्यही नाही, आपला संसाराचा गाडा चालू आहे, तो रजोगुण आहे. आणि जो मानव योनीपेक्षा नीच श्रेणीचा आहे, मग तो कुठलाही काम असेल, कृत्य असेल, जीव असेल, काही असेल, तो तामसी श्रेणीमध्ये मोजला जातो. याच्यामधून आपल्याला हे लक्षात येतं की आजचा जो टॉपिकचा जो नाव आहे आपल्या चर्चासत्राचा, तो का पडला, माझं कुठे कमी पडतंय, हे या विचारसरणीच्या आधारावर आहे. चुकतंय म्हटल्यानंतर बरोबर परम सत्य एकच आहे असं सांगणारे उभे होतात. और वो एक ही है, हे एकच आहे अशी म्हणणारी आपली परंपरा नाही आहे. यू एक्सप्लोर द फ्लोर इज युअर्स अशी म्हणणारी आपल्याकडे परंपरा आहे. त्यामुळे भगवंताला नाही मानणाऱ्याला आपण नास्तिक म्हणत नाही. शास्त्रांमध्ये विश्वास न ठेवणाऱ्याला आपण नास्तिक म्हणतो. भगवंताला पाहिजे त्या स्वरूपामध्ये तो मानू शकतो. भगवंताला पाहिजे त्या स्वरूपामध्ये तो मानू शकतो. त्याला योग्य वाटत असेल तर तो साकारची भक्ती करू शकतो. हो, त्याला योग्य वाटत असेल तर तो साकारची भक्ती करू शकतो. त्याला योग्य वाटत असेल तर तो केवळ नामाचा आश्रय घेऊन नामजप करू शकतो. त्याला यथार्थ वाटत असेल तर भगवंतामध्ये न मानता केवळ अंधविश्वासाने गुरुभक्ती करू शकतो. त्याला कुठल्याही भावामध्ये भाव नसेल तर तो निराकार ब्रह्मची उपासना करू शकतो. आणि त्याला काहीच गमत नाही, काहीच रुचत नाही, तर सगळं सोडून, असंच सगळं सोडून निघून जाऊ शकतो स्वतःचा मार्ग शोधण्यासाठी. हे सगळे मार्ग त्याच्यासाठी उघडे. आणि याचा त्याच्या चॉईस प्रमाणे परिणाम आहे आणि त्याच्या चॉईस प्रमाणे त्याचा क्लासिफिकेशन आहे. अशा या पार्श्वभूमीवर जिथे चुकांचं स्वागत आहे आणि चुकांचं स्वागत असून त्यांना करेक्ट करून पुन्हा त्या चुका होऊ नये, या प्रकारची विचारसरणी आहे. अशा या विचारसरणीच्या पार्श्वभूमीने युक्त असलेल्या परंपराच्या अंतर्गत आपण आजचा हा विषय चर्चा करण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. आणि तो विषय आहे की माझं कुठे कमी पडतंय. प्रस्तावनेमध्ये सांगितल्याप्रमाणे या विषयाचे वेगवेगळे आयाम आहेत. आपण ज्या ठिकाणी काम करतो, आपलं जे वर्क प्लेस आहे, आपली जी कर्मभूमी आहे, आणि कर्मभूमीमध्ये काम करताना, प्रोफेशन मध्ये काम करताना कुठे कमी पडतं हे सांगणारे 1760 कोर्स आहेत. कारण तोही एक प्रकारचा धंदाच आहे, नाही का. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी संस्कारांचं जतन केलेलं आहे, ज्या ठिकाणी एकत्रित कुटुंब पद्धती आजही आपल्याला पाहायला भेटते, ज्या ठिकाणी आई वडिलांना मुलांची वाढ करून देत असताना, when they are upbringing their children, त्यांना संस्कारांची थोडी जरी जाणीव असेल, अशा त्या सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की सोशली, फॅमिलियली कशा प्रकारे राहायला पाहिजे, याच्यामध्ये कुठे कमी पडते त्याच्याबद्दल घडणजडण तिथे होते. आणि आचार्य चरणांमध्ये आयुष्यामध्ये आपलं कुठे कमी पडतंय हे आपल्याला पाहायला भेटतंय. त्या त्या क्षेत्रामध्ये ती गोष्ट आपल्यासाठी व्हॅलिड आहे.
आवश्यक आहे. आपण सगळं सोडून महाराज तुकाराम महाराजांसारखं सगळं सोडून आपण भजनामध्ये तर लागू शकत नाही. आपण सगळं सोडून फक्त घरी बसायचं आणि आपला वंश परंपरा कायम ठेवायची असंही आपण जगू शकत नाही. आणि सगळं सोडून आपण कामधंद्यामध्ये लागलेलो आहोत हे तर रोजचा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहेच. आणि त्याचे विकृत परिणामही आपल्याला दिसतात. कारण हाच फरक आहे सूर आणि असुरांमधला. असुरांनी देहालाच सर्व काही समजलेलं होतं आणि त्या देहासाठी सगळं काही करत होते. सुरांचा राजा इंद्र, देवतांचा राजा इंद्र जेव्हा ब्रह्माजींकडे तत्वज्ञान प्राप्तीसाठी जातो तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की त्याला संतुष्टी नाही होत. त्याला आधी तो कन्क्लुजनवर येतो की देह सर्व काही आहे. मग त्याला वाटतं देह सर्व काही असेल तर हे तर नाशवान आहे. मग पुन्हा जातो. अनेक कोटी वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्याला हे लक्षात येतं की परमतत्व काय आहे. आचार्यांचा हा शिकवण्याचा दृष्टिकोन असतो. एखाद्या मुलाला लगेच तुम्ही फोन घेऊन दिला तर त्याची किंमत त्याला राहत नाही. सहिष्णुता पूर्ण शिक्षण पद्धती असेल तर त्याला त्या गोष्टीची किंमत राहते. अन्यथा त्याला खेळीमध्ये 50,000चा चुरा कधी करतो. म्हणजे माझं कुठे कमी पडते इथून उदाहरणांची सुरुवात होते. आपल्या घरांमध्ये आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये भेटलेल्या वस्तूची किती किंमत व्हायला पाहिजे. ती सहज भेटावी पण इतकी पण सहज भेटू नये की त्याची किंमतच राहणार नाही. ही खूप आवश्यक गोष्ट आहे. आता आपण क्रमशः एक क्षेत्रांबद्दल 3 प्रामुख्याने आपण क्षेत्र पाहिलेले यांच्याबद्दल आपलं कुठे कमी पडतंय याबद्दल आपण जाणून घेऊया. पहिलं आहे व्यवसायाचं आणि याचं सरळ अर्थ मॅनेजमेंट असं आहे. आणि याच्याबद्दल आपल्याला YouTube नावाच्या असुर काय म्हणायचं ते आपण सर्वांनी आपापल्या रीत्या ठरवावं. पण त्या यंत्राद्वारे आपल्याला सगळं काही माहीत पडतं. पण त्या सगळ्यामध्ये आपल्याला आवश्यक असलेली मला असं वाटते ती महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या क्षेत्राची आपण वर्ण केलेला आहे त्या क्षेत्राला आपण जस्टिस द्यायला पाहिजे. आपण जॉब करतो अकाउंटंटचा, आपण जॉब करतो एका CA चा, आपण जॉब करतो एका वकिलाचा, आपण काम करतो एका व्यावसायिकाचा, आपण काम करतो अमुक काहीतरी डॉक्टरचा, इंजिनियरचा. आपण आपल्या कामामध्ये किती प्रामाणिक आहोत, आपल्या कामाची किती प्रामाणिकपणता आहे, ती प्रामाणिकता आपल्याला आपलं कुठे कमी पडतंय याचं चेक पॉइंट आहे. म्हणजे आज आपण आपल्या कार्ट्यांना काय शिकवतो की अशी नोकरी कर, असा व्यवसाय कर जिथे श्रम कमी आणि त्याच्या बदल्यात भेटणारा मोबदला जादा आहे. मग आपल्याला असं नाही वाटत का की आपण आपल्याच पोरांना आपणच करप्शन शिकवतोय. कर्माचा मूळ सिद्धांत काय आहे? कर्माचा मूळ सिद्धांत आहे, खूप भारी डायलॉग मारतात सगळेजण श्रीमद भगवद्गीतेचा रेफरन्स घेऊन, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन आणि असं सगळं. पण त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला कर्म करायचं आहे, फळाची अपेक्षा नाही करायची आहे. आता आपली गंगाच उलटी वाहते म्हणल्यानंतर काय करणार? आपण सांगताना सांगतो बघ तुला हे भेटणार आहे म्हणून तू कर्म कर. त्यामुळे व्यावसायिक आता त्याला ते नाही भेटलं. हे बघा, एखादं कर्म होण्यासाठी 5 करण त्याच्यासाठी जबाबदार असतात. श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये याचं विस्तृत वर्णन आहे. त्याच्या परत खोलमध्ये काय जात नाही. त्याच्यामध्ये कुठल्या आधारावरती तो कर्म करतोय, अधिष्ठान त्याला म्हणतात, ते एक फॅक्टर आहे. दुसरं फॅक्टर कोण करतंय याला महत्व आहे. तिसरं फॅक्टर त्याच्याकडे काय उपकरण आहेत, काय संसाधन आहेत. चौथा तो किती त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे, चेष्टा किती करतोय, प्रयत्न किती करतोय. आणि शेवटी आधी केलेल्या कर्मांचा जो दैव त्याचा आहे तो. या 5 करणांनी एखाद्या कर्माचं फळ काय होणार हे निश्चित होतं. आता ही गोष्ट तर आपल्याला माहित नाही.
आणि ही माहीत नसल्या कारणाने आपण काय शिकवतो, बघ हे भेटणारे म्हणून हे कर. या चक्रामध्ये फसल्यामुळे तो करतो तर खरा, पण कॉम्पिटिशन इतका आहे की ते मिळत नाही. आणि तो न मिळाल्यामुळे काय होतं, नाहीतर आम्ही कधी ऐकलंच नाही. आजच्या काळात नाहीतर आम्ही आमच्या बापाकडून ऐकलं नाही, ही जेव्हा प्रचिती आहे तेव्हा विचार करा की अप्राप्य झाल्यानंतर, अयशस्वी झाल्यानंतर, असक्षम राहिल्यानंतर मग तो नाही त्या ठिकाणी नादी लागतो. त्याला स्ट्रेस होतं. आणि स्ट्रेस फ्री करण्यासाठी तर खूप मोठा बाजार आपल्यासाठी वाटच पाहत बसलेला आहे. नाना प्रकारचे कोर्स आहेत, नाना प्रकारचे प्रोग्राम आहेत. कोणाचीच निंदा नाही, सगळे स्तुत्य काम करत आहेत. स्ट्रेस देत नाहीयेत ना, हा सगळ्यात मोठा काम आहे. पण हा एक प्रकारचा व्यवसाय झालेला आहे. याच्यात सगळ्यात सोपा उपाय काय, सगळं बंद करून बसा, बघू काय होतंय. आपण कोणाकडून याचना करून खाऊ, इतकी तर वाईट परिस्थिती आजच्या भारतामध्ये, या नया भारतामध्ये कोणाला येणार नाही असं मला वाटतं. इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. हातात जग आहे, आपल्या हातात हा मोबाईल आपल्या हातातला जग आहे. फक्त रील बनवून लाख लाख रुपये मुलं कमवतात. अशा या कालखंडामध्ये टेक्नॉलॉजीचे आपण जगतो आहोत, जिथे मागून खायची वेळ नक्कीच येणार नाही. आणि हे शिकवायची गरज नाही. 6 महिन्याच्या कार्ट्याला युट्यूबवर कुठला कार्टून बघायचं हे कळतं. त्याच्या आईने कुठलाही पासवर्ड लावला, 2-4 महिन्यांनी तो ट्रेन होतो त्याला उघडायचं. ते आपल्या जीन्स मध्ये आपण घेऊनच जन्माला येत आहोत. मग या परिस्थितीचा सकारात्मक उपयोग केला पाहिजे की नाही केला पाहिजे. आपल्याकडून उपयोग तर केला जात नाहीच आहे, पण व्यवहारिक जगामध्ये, व्यावसायिक जगामध्ये त्याच कन्व्हेन्शनल पद्धतीने, त्याच रटाळपंथी परीक्षा द्या, घोका, शाळेला पाठवताय, मग ट्युशनला का पाठवता. पण ट्युशनला पाठवताय तर बाहेरून शाळेत का बसवत नाही 17 नंबर फॉर्म भरून. बरं, कशावरच विश्वास नाही तर तुम्ही तुमच्या मुलांना किती वेळ देता. मी व्यावसायिक चर्चा करतोय. समाजाचे अनेक असे घटक आहेत, नाव घेणं योग्य नाही. व्यवसाय नेपोटिझम विना फालतूचा वादळ आहे. मला सांगा, नेपोटिझम कधी नव्हता. सोनाराचा मुलगा सोनार होतो. बलुतेदारची जी आपल्याकडे व्यवस्था आहे, त्या वर्णामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्याकडे कोणी बेरोजगार राहणार अशी व्यवस्थाच नाही. तो त्या घरामध्ये जन्माला आला की त्याला भाजी भाकरी खायची सोय तर 100% आहे. तो कुठल्या का वर्णामध्ये, कुठल्या का परंपरेमध्ये, कुठल्या का परिवारामध्ये जन्माला येऊ, त्याचा वडील कोण आहे हे जरी त्याला माहित नसेल तर त्याची खाण्यापिण्याची सोय असते. इथपर्यंत आपल्याकडे सगळे विचार केलेला आहे. हे बोलणं योग्य नाहीये, पण समजून घ्या. अशा या अद्भुत इतिहासाला विसरून आपण वेड्यासारखं या कोचिंगला टाक, त्या कोचिंगला, बघा मी पण त्याचाच प्रोडक्ट आहे. पण या निष्कर्षावरती का आपण आलो, ही स्थिती पाहता. आणि मला बिलकुल व्यंग वाटत नाही हे विधान करताना की फॉर्मल एज्युकेशन इज द बिगेस्ट प्रँक अँड स्कॅम ऑफ 21st सेंचुरी. 10वी बोर्डात मार्क घे, काय होणार आहे त्याच्याने, तुम्ही तर टाकणार कोचिंगलाच बोंबलत. 12वी बोर्डात मार्क घे, काय उपयोग. बरं, आपल्याकडे शासकीय यंत्रणा इतकी अद्भुत आहे की बाकीच्यांना आपल्याला इतक्यातच राहिलं, तितक्यातच राहिलं. मध्यमवर्गीय माणूस पैशाची सोय करू शकत नाही, रिपीट करतो. अहो, सोनाराचा मुलगा सोनार आहे का नाही. तुम्ही चार्टर्ड अकाउंट आहे, त्याला तुमच्यासोबत बसवा, अर्ध चार्टर्ड अकाउंटन्सी तो तुमच्यासोबतच शिकून घे. सोलापुरातलं उदाहरण आहे. व्यवसाय सांगत नाही, त्याच्यानी त्यांची आयडेंटिटी रिव्हील होईल. पण अमुक कला आहे, ते एवढंच होतं पोरग, माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. आणि 5 वर्षात त्याचे वडील त्या दुकानावर नसताना तो काम करून देतो. शेवटी ही धावपळ कशासाठी आहे, पोटा पाण्याच्या सोयीसाठीची आहे. मग व्यावसायिकाने व्यवहारिकतेमध्ये हा विचार करावा की 10 वर्ष 20 वर्ष घोकून ओकून सगळं करून तिथेच येणार असाल तर 2-4 वर्षात त्याला स्किल शिकून का तुम्ही कमवू नये.
तुम्हाला डिग्रीच लावायची आहे ना, व्यवसायात पक्क झाल्यानंतर साईड बाय साईड शिका की, कुठलं कॉलेज नाही म्हणते. आणि पॅशन असेल तर पैशाच्या मागे जाऊ नये, आणि पैशाची इच्छा असेल तर दुसरं काही पॅशन ठेवू नये. पैसा पॅशन, पॅशन पैसा, ही व्यावसायिक चर्चा आहे. व्यवहारिकतेमध्ये आवश्यक, अत्यंत आवश्यक ही गोष्ट आहे की ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याच मूलभूत गोष्टी द्यायला पाहिजे. तशा वातावरणांमध्ये आपल्या पिढीला टाकलं पाहिजे, फेकलं पाहिजे, सोडून द्यायला पाहिजे. इथून तुम्ही पुण्याला सोडत नाही तुमच्या मुलाला, काहीतरी होईल. अरे जे होणार आहे ते इथे पण होऊ शकतं का नाही? घसरून पडला, न करे नारायण, काय कमी जास्त झालं तर तुमच्या हातातली गोष्ट आहे का? आपण राहणार आहे का नाही आपण विचार करत नाही, आणि मोहामध्ये त्या विचाराला काचेच्या पेटीत दाबून ठेवतो. मला सांगा तो कसा जगणार आहे? आज आपल्या या शब्दावरती विशेष फोकस आहे. आपल्या समाजाची ही मूलभूत आवश्यकता आहे का त्यांना सोडून टाका, फक्त नजर ठेवा. सीसीटीव्हीचं काम, इंग्रजीमध्ये खूप सुंदर शब्द आहे, प्राय, PRY. जस्ट प्राय युअर किड्स. त्याने काय केलं पाहिजे अशी तुम्ही रचना करा ना, असं वातावरण निर्माण करा की त्यांनी तिथे केलंच पाहिजे, ते जायलाच पाहिजे. बजाय ह्या कोचिंगला टाक, ह्या ट्युशन, ड्रॉइंगच्या क्लासला लावतात. अरे त्याच्यामध्ये क्लास काय आहे? हे चित्र घे, हे बनव. तुम्हाला पैसे जास्त झाले तर मठाला द्या, नाही तर मला द्या. कला ही जन्मातून घेऊन येत असतो माणूस. तुम्हाला किती असे उदाहरण, माझ्या घरातले उदाहरण आहे. संगीत शिकले नाही, आपोआप येत आहे. माझे भाऊ, आमचे काका वडील शिकून सुद्धा, क्लासला जाऊन सुद्धा सरांकडे, आणि ते अजून 12व्या 13व्या धड्यात, आणि हे इथे सांग भजन म्हणते, 1 मिनिटात पट्टी धरते आणि सुरू आपलं. कला ही मी प्रयत्न केला, मला नाही जमलं, सोडून दिलं, नमस्कार म्हणून. कला कुठलीही असो तो घेऊन येतो, आणि त्या कलेला वाव असावा. आपल्याकडे कलेला वावच नाही, कलेला वाव नाही. अहो पोटापाण्याची सोय कशी होते मला सांगा? कुत्र्याला, मांजराला, डुकराला करावी लागते का सोय? आपल्याला दात नसताना जर देवाने आईच्या दुधातून आपली सोय केली असेल, ज्या पोराचं दुर्दैवाने, ज्या पोराचं पोरीची आई नाही त्याची सोय होते, तेही मरत नाही, मग आपण मरेपर्यंत त्या पोटाची का काळजी करावी? हा मूलभूत व्यवहारिकतेमधला प्रश्न आहे. या भीतीमध्येच आपलं आयुष्य खपत गेलेलं आहे. या भीतीच्या वर येण्यासाठी इथे जोडायची आवश्यकता आहे. आपल्या अस्तित्वाला जाणण्याची आवश्यकता आहे, आणि काही जे फॅक्ट्स आहेत त्यांच्यावरती संशोधन न करता त्यांना मान्य करून पुढच्या दिशेला गतिमान होण्याची आवश्यकता आहे. नाही, सूर्य पूर्वेकडे उगवतच नाही, ठीक आहे बाबा, तू शोध लाव, पण किती वेळ जाणार आहे याची जबाबदारी तुझी असावी. आपल्याला पाश्चात्मिक जगाने दाखवलेलं आहे आणि तेच आपल्याला खरं वाटतं. दुसऱ्याच्या ताटाचंच चांगलं वाटतं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि भारताचा खूप मोठा अभिशाप आहे हा. का योग दिवस आपल्याला माहित नव्हता का? होता की नाही माहित? त्यांनी शिकवलं का आपल्याला? नाही. पण आपल्याला आपलंच माहित नाहीये. आपण मागे पण याची 2दा चर्चा केलेली आहे, पुन्हा आपल्यास आठवण करून देतो. वी लूज हेल्थ, वी लूज वेल्थ, वी लूज नथिंग. वी लूज हेल्थ, वी लूज समथिंग. वी लूज कॅरेक्टर, वी लूज एव्हरीथिंग. अँड वी लूज कॉन्फिडन्स, वी लूज एव्हरीथिंग फॉर एव्हर. इंग्रज या प्रयत्नामध्ये प्रचंड यशस्वी झाले. व्यवहारिकतेमध्ये माझं कुठे कमी पडतंय यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे माइंड युअर ओन बिझनेस. विराट कोहलीनी कसं खेळलं पाहिजे इथे नुक्कडवर चहा पिता पिता ह्यांनी कधी बॅट धरला नाही ह्यांनी सांगणार, ते असं स्वीप शॉट मारायला पाहिजे. अरे तुला कामधंदे नाहीत का? तुला युक्रेन वॉर मध्ये असं झालं, अरे तू तुझ्या घरच्या वॉर मध्ये बघ ना, तुझं बायकोसोबत पडते का नाही?
व्यवहारिकतेमधली माझं कुठे कमी पडतं यातला पहिला धडा आहे माइंड युअर ओन बिझनेस. आणि हे प्रत्येकासाठी आपापल्या स्तरावरती लागू होत आहे. मुला मुलींच्या म्हणजे छोट्या वयोगटात त्यांच्या ठिकाणी ते बरोबर ते तुम्हाला विचार आले तुझं आईचं काय बोलणं झालं किंवा तुमचं वडिलांचं काय, तुम्ही काय म्हणता, तू छोटी आहे ना, चल तुझं काम कर. मग हे आपल्यावरती पण लागू होत आहे. आपल्या पाहण्यामध्ये हे येतं की आपल्या व्यर्थ आपण त्याला काय म्हणतो, टाइम पास करायसाठी आम्ही करतो. अरे उद्या मरणारे, आता पुढच्या क्षणाला मरणारे आपल्याला खबर नाही आणि टाइम पास करायला वेळ आहे. मॅनेजमेंट मधली आपलं कुठे कमी पडतंय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण कितीही सभ्य घरातले असलो, कितीही सभ्य आपल्यावरती संस्कार झालेले असले तरी एक दिवस दुसरा आपल्या घरात कचरा टाकतो हे आपण सहन करू. 2 दिवस 3 दिवस, चौथ्या दिवशी तुम्ही सोलापुरी भाषेत त्याला शिव्या घालणार म्हणजे घालणार. मग मला सांगा, दुसऱ्याचा टाकलेला कचरा आपल्याला आपल्या घरात चालत नसेल तर दुसऱ्याची चिवचिव चुचू ह्याच्याबद्दलची त्याच्यावरती कचरा आपण आपल्या मेंदूमध्ये का घ्यावा. व्यवहारिकतेमध्ये अख्ख्या जगाच्या इतिहासात तुम्ही कुठे काढून बघा, जे कोणी पारंगत झालेले आहे, ज्यांचे कोणाचे नाव आपण ऐकतो, they are always in a position that they mind only their business. ते फालतू गोष्टीकडे लक्षच देत नाही. अहो हेनी मला शिव्या घालून गेले एकदा, हे काय बडबड करते, काय उपयोग नाही, हेनी घालून गेले, हो मी 100 वेळा त्याचा विचार करणार, 500 लोकांना सांगणार मला त्यांनी असं बोलले. अरे त्यांनी सांगून एकदा गेले, तुम्ही स्वतः 100 वेळा का स्वतःचा अपमान करून गेले. लेट गो हे आवश्यक आहे. व्यवहारिकतेमधली आवश्यक गोष्ट आहे जस्ट माइंड युअर ओन बिझनेस. मला सांगा, तुम्ही पिक्चर बघताय स्वतःच्या आवडीचा, एखादा भाऊ आला मध्ये, ए सरक रे जरा, सरक रे, सरकता आणि परत यू फोकस ऑन द मूवी. मम्मी म्हणते गरम गरम भजे, हो हो ठेवून टाक, मी बघतो. भजे कुठे, भजेच्या ऐवजी अजून काही ठेवलं तरी भान नसतं, इतके आपण त्याच्यामध्ये गुंतलेले असतो. आयुष्याची ही काय म्हणायचं त्याला, आयरनी आहे, शोकांतिका आहे, व्यंग आहे आयुष्याचा, की त्या इडियट बॉक्स मध्ये एवढा वेळ आहे, पण झालेल्या या इडियट मध्ये एवढा पण आपण वेळ देत नाही. टीव्हीला इडियट बॉक्स म्हटलेला आहे. त्यामुळे आत्म अनुशासन हे सत्संगामध्ये सर्वोत्कृष्ट गोष्ट सांगितलेली आहे. आणि आत्म अनुशासनासाठी, आत्मसंयमासाठी, आत्मबोध होण्यासाठी आत्मचिंतनाची अत्यंत आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने स्वार्थी होण्याची आवश्यकता आहे. माइंडिंग युअर ओन बिझनेस. हेनी माझ्याकडे गप्पा करायला, अरे त्याच्याकडे वेळ आहे, तुम्ही कल्टी घाला ना त्याला. हो हो छान आपण बोलू, हा दादा बोलू म्हणून सोडून टाका. तुमच्या घरी गहूचे पोते त्यांनी घालायला येणार आहे का. बीजेपीने हे केलं, काँग्रेस, आज त्यांनी काय करणार, तुम्ही आहे का बीजेपी मध्ये. तुम्ही तुमच्या घरची बीजेपी करा की, होम मिनिस्टरला सांभाळा की. अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. घराणे उद्ध्वस्त झालेले आहेत कारण ते अख्ख्या जगाच्या पंचायतीमध्ये लागले होते. आपल्याशी संलग्नित असलेली गोष्ट, आपल्याला रुचकर असणारी ती गोष्ट अशीच रुचकर असावी ज्याच्याने आपला कल्याण होणार आहे. ही समज एकदा आपल्या त्या खोपक्यामध्ये बसली ना तर दुसरं काही समजायची गरज नाही, कुठलाही कोर्स करायची गरज नाही. आम्ही हे ट्रेनिंग करू, आम्ही ते ट्रेनिंग करू, असं बसा, काहीच बसायची गरज नाही. लिओनार्डो डा विन्सी कसं बसत होता हो, सचिन तेंडुलकर कसं बसत होता. कर्मयोग आहे ती हरिभक्तीचं साधन त्याने केलेलं आहे. कसंच बसायची गरज नाही. खाय प्यायचे तर अतेपते नाहीये, काही पण कचरा खातो, मग ध्यान लागणार आहे का. म्हणजे आपण काय करतोय, आलाय ताप आणि औषध देतोय सर्दीचं. हे आपल्या आयुष्यात मॅनेजमेंट मधलं व्यंग चालू आहे आणि बाजाराला विकायचं आहे. आपल्याला आपलं सत्सद विवेक वापरायला पाहिजे, आपल्यासाठी काय आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की जो भोगी आहे ना, जो रोगी आहे ना, त्याला त्याचं कळत असतं.
आणि त्याची सुधारण्याची तीव्र इच्छा असेल तर मार्ग त्याच्या समोर चालून येतो. हा आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे. अत्यंत हताश झालो, निराश झालो, देवाला म्हणले काय देवा, कसं तरी मार्ग निघतं. प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव आहे, प्रत्येकाला व्यक्तिगत अनुभव येतो. या अनुभवांवरतीच तटस्थ असलेली आपली ही परंपरा आहे. त्यामुळे मॅनेजमेंटमध्ये आवश्यक आहे माइंडिंग अवर ओन बिझनेस, फॉलोइंग अवर पॅशन, टू नॉट जस्ट टू गेट अवर राशन. दुसरं सत्र येतो किंवा दुसरी श्रेणी येते, दुसरा क्षेत्र येतो, ते म्हणजे आपला पारिवारिक आणि सामाजिक क्षेत्र. मगाशी उदाहरण सांगितल्याप्रमाणे अमुक ठिकाणच्या लग्नाच्या रिसेप्शन मध्ये जायचं आहे किंवा रविवारी सुट्टी आहे त्या दिवशी बाहेर खदडायला जायचं आहे, त्याची चर्चा या रविवारचं अजून खाल्लं नाही, त्याचं बिल भरायच्या आधी जो वेळ भेटतो ना त्याच्यात ठरतं पप्पा पुढच्या रविवारी कुठे जायचं आहे. अरे कितीही विचार केला, काहीही खाल्लं तरी दुसऱ्या दिवशी त्याचं काय होणार आहे हे सगळ्याला ठाऊक आहे का नाही? ठाऊक आहे ना काय होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी. जादा खाल्लं तरी काय होणार आहे, कमी खाल्लं तरी काय होणार आहे, नष्ट भ्रष्ट असणारं असं खाल्लं तरी काय होणार आहे. मग ज्या गोष्टीचं ठरलेलं आहे काय होणार आहे त्याच्यावरती चिंतन करण्यात, वेळ घालवण्यात काही अर्थ आहे का? आपल्या परिवारांमध्ये भोग प्रधानता वाढल्यामुळे आपले पारिवारिक सामाजिक संबंध बिघडलेले आहेत. हे कटू सत्य आहे. प्रॉपर्टीमध्ये भांडण का होतात? कारण माणसापेक्षा प्रॉपर्टी महत्वाची झाली. काय पाहिजे तुला, जागा, हे पाहिजे, सगळं घेऊन जा, सगळं घेऊन जा. बघा की त्यांनी वर काय घेऊन जाते. एवढीशी समज पाहिजे फक्त. तुम्ही रोडवर येणार नाही ना, विषय संपला. व्यवहारिकतेच्या पलीकडे संबंधांची जाणीव जर असेल तर आपलं कल्याण होतं. त्यामुळे पदार्थामध्ये न अडकणे हे पारिवारिक जीवनातलं माझं कुठे कमी पडतं यातलं सगळ्यात महत्वाचं घटक, फॅक्टर आहे. जिथे पदार्थ आला ना तिथे कटुता येते, तिथे द्वेष येतो, तिथे कॉम्पिटिशन येते. नाही माझ्यामुळे झालं, हो ठीक आहे तुझ्यामुळे झालं म्हणा, काय कमी पडणार आहे, कोणाला दाखवायचं आहे. नाही ते काय समाज काय म्हणेल. आता माझ्याकडे मागच्या 1-2 महिन्यांमध्ये असे मित्रांचे प्रसंग झाले. त्यांचे लग्न व्हायला लागले किंवा त्यांच्या मोठ्या दादाचं दीदीचं लग्न आहे, कर्ज घ्यायला लागले 2 लाख 5 लाख, कॅपॅसिटी तर काहीच नाही, कर्ज घ्यायला लागले. मी म्हणलं कशासाठी घ्यायला लागला म्हणलं. बरं स्वतःसाठी नाही, मित्राच्या लग्नासाठी कर्ज घ्यायला लागले. किती प्रेम, पण प्रेम कशाच्या आधारावर आहे? पदार्थाच्या आधारावर आहे. उद्या कमी जास्त झालं नातं बिघडणार की नाही, नातं बिघडणार की नाही. मग यापेक्षा त्याला समजवलं की दादा बघ, मी माझं लग्न जसं केलं असतं तसंच लग्न तुझं करायला लागलो, ह्याची आवश्यकता नाहीये, एवढं मूलभूत आवश्यक आहे याच्यात करून टाकू. लग्न कशाचं करायचंय तुम्हाला, हा महत्वाचा मुद्दा आहे. हुंड्याचा करायचा आहे, डिग्रीचा करायचा आहे, गाडी घोड्या बंगल्याचं करायचं, इस्टेटचं करायचंय का त्या मुला मुलीचं करायचं. 5 कोटी इकडनं खर्च केले, 5 कोटी तिकडनं खर्च केले, 3 महिने पण सोबत नाही राहिले आणि रामकृष्ण हरी झालं. हे सगळे प्रसंग तुम्हाला ठाऊक आहे माझ्यापेक्षा जास्त, कारण मी तर पेपर पण वाचत नाही. काय करायचं वाचून? चांगली बातमी छापतात का? आता जेवढे छापत होते ते पण बंद करून टाकतील आपलं सगळं. प्रामाणिक गोष्ट आहे. किती असतं पान आपलं, चांगल्या गोष्टींचं पान किती असतं मला सांगा. 1 ते 10-12 पेपरच्या पानामध्ये 1 पान, अर्ध पान, एवढं सेक्शन आध्यात्मिक सेक्शन आहे म्हणतात.
आणि पहिल्या पानावर म्हणजे पेपर न वाचणाऱ्याने पण पेपर उचलला तरी त्याला काय दिसलं पाहिजे, अमुक घोटाळा झाला, अतिवृष्टी झाली, सगळे मेले, असं झालं. बघा ना तुम्ही सगळ्या पेपरची. धंदा चालणार कसं? भज्या म्हणले की आवडतं, डाळ रोटी म्हणलं तर जमत नाही. आपल्या या कमीपणाचा फायदा प्रत्येक क्षेत्र घेतो. त्यामुळे आपल्याला स्वतःला परिपक्व करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे माझं कुठे कमी पडतंय, व्यक्तिगत जीवनामध्ये, पारिवारिक जीवनामध्ये सगळ्याला हो म्हणणे. मला मारतो म्हणलं तर हो मार म्हणायचं. तुमचा मृत्यू जोपर्यंत आलेला नसेल तोपर्यंत मरणार नाही, एवढं 100%. किती उदाहरण पाहिजे तेवढे उदाहरण आपल्याला इतिहासात भेटतील. मरणासाठी गेलेले सगळे दिग्विजय झालेले आहेत. म्हणजे मरायला जावा असं प्रोत्साहित करत नाही आपल्यास, पण आयुष्याशी हताश झालेले, निराश झालेले, सगळं सोडून जाणाऱ्या लोकांच्या आयुष्यात जेव्हा त्यांच्या माध्यमातून भगवंताला जे काही घडवायचं होतं तर त्यांनी खूप मोठं दिग्विजय केलेला आहे. निराशा येणार 100%. आयुष्य म्हटल्यानंतर, शरीर म्हटल्यानंतर रोग येणार, आयुष्य म्हटल्यानंतर निराशा येणार. पण निराशा येण्याचं कारण मूलभूत काय आहे? अपेक्षा. तीच ठेवली नाही तर कसली येणार निराशा? कोणाशीच अपेक्षा ठेवली नाही. आपली जेवढी कॅपॅसिटी आहे आनंदात राहावे. शरीर साथ देत नाही, कोण केलं भलंय आणि मार्ग निघतो. आणि आपल्या पुढच्या पिढीला एवढं तरी आपण तयार करावं की आपण मरेपर्यंत आपले 4 जण खांदे देणारे राहतील. त्याची प्लॅनिंग करा ना. कुठे खाल्लं, काय खाल्लं, कुठे गेलं, आम्ही इथे ट्रिपला गेलो. अरे काय करणार आहे? त्या रीलला एवढ्या लोकांनी कॉमेंट केलं, कोण बघणार आहे? आपलं कमी इथे पडतं की नश्वर गोष्टींनाच आपण सगळं समजून घेतलेलं आहे. हे फेसबुक ही माझे सर्व सर्वा, हे इंस्टाग्राम माझं सर्वस्व, असं झालेलं आहे. मला असं वाटतं या चांगलीच गोष्ट आहे, देवाची कृपा आहे की अजूनपर्यंत असे महाकवी जन्माला आले नाही या कालखंडामध्ये. पण आले तर त्यांचे विधान सगळे असेच असणार आहे. हा इंस्टाग्रामच माझा सर्वे सर्वा, युट्यूबची धोई पाय, 24 तास पहावे, अखंड चिंतन, असं सगळं काहीतरी होईल. म्हणजे चिंतनकारांचा हा खूप मोठ्या चिंताचा आजचा विषय आहे की बाथरूम मध्ये पण मोबाईल फोन, बाथरूम मध्ये जेवताना पण मोबाईल फोन आणि देवघरात पण तेच मोबाईल फोन. एक व्यंग आला, विनोद आला मध्ये. सगळ्यात शुद्ध वस्तू काय सांगा? सगळ्यात शुद्ध वस्तू काय? गंगाजळ नाही, काय नाही, मोबाईल म्हणे सगळीकडे चालतं. आपण समजा बाथरूमला जाऊन आलो, पोट स्वच्छ करून आलो, आपण हात धुतो. जुने लोक आजही आंघोळ करतात. पूजाच्या नियमामध्ये आपणही आजही आंघोळ करतो. नियम पालन नाही केलं तर आपण जानवही बदलतो, सगळं काही बदलतो. याला धुतो, या हाड मासाच्या आयुष्याला, या वस्तूला. पण ह्याची इतकी महिमा आहे या मोबाईल फोनची. साधं सॅनिटाईज सुद्धा आपण करत नाही. तेच बाथरूम मध्ये, तेच जेवत असताना, तेच देवघरामध्ये. नाही कीर्तन लावलो मी, कीर्तन. अरे कीर्तन तिथे संडासात पण हेच फोन होतं ना दादा. कुठे कमी पडताय? वैचारिकता कमी पडते. काय होते त्याला? काय होते मग त्याला? काय होते म्हटल्यावर बाजार असा झालाय की गोबरवरती कोणी साखर मांडून दिला तर तेही लोक खातील. हे ऐसाही टेस्ट होत आहे म्हणल्यावर. विनोदाची ही पराकाष्ठा आहे, खूप मोठी खंत आहे. विचार करण्याची आवश्यकता आहे की जसं पारिवारिक जीवनामध्ये अपेक्षांचा सगळ्या प्रकारे खंडन व्हायला पाहिजे, त्याच प्रकारे सामाजिक जीवनामध्ये विचारांचा खूप मोठा सुमेरू होण्याची आवश्यकता आहे. कुठलीही छोटीतली छोटी गोष्ट आपण करत असताना आवश्यक आहे त्याला एकच प्रश्न विचारावा, का? शास्त्र संमत वाटत असेल तर करावं, नाहीतर त्या क्षणी तत्काळ त्या गोष्टीचा त्याग करावा. त्यात परम सुख आहे. आपल्याकडून आपण काय विचार करतो, दुसरे काय विचार करतील. अरे तुझ्या पोटात आग लागल्यानंतर दुसरे काय विचार करणार आहेत? मग तुला जर पचत नसेल गरम गरम आणि जास्त तिखट भजी, कशाला खातो? स्वतःची शानपट्टी दाखवायला मी एवढं खाऊ शकतो म्हणून. आत्मघात जेव्हा आपण
अमुक अमुक प्रकारे करत नाही तर अमुक अमुक प्रकारे तर का करावी? आणि होतो सगळा धुमाकूळ जो सुरू होतो तो इथूनच सुरू होतो. इथूनच सुरू होतो. तो काय म्हणेल, ती काय म्हणेल, अरे त्याला काय म्हणायचे ते चुलीत जाऊ दे. तुला काय जमते, तुला काय वाटते आणि तुझी यथार्थता कशामध्ये, याच्याबद्दल सामाजिक जीवनामध्ये विचार करण्याची आवश्यकता आहे. तो 10 लाख रुपये कमवतो, त्याची क्षमता आहे 10 लाखाची गाडी घ्यायची. तू नाही कमवत तर लोन घेऊन कशाला खपायला बसलाय? तुझी आवश्यकता आहे का? तुला गरज पडणार आहे का? तुझा उपयोग आहे का त्या वस्तूचा? 1,36,000 झालं होतं सोनं म्हणे, आणि रेकॉर्ड ब्रेक परचेज केलंय लोकांनी. किती ते बातम्यांमध्ये तुम्हाला कळूनच जाईल. म्हणजे ती चांगलीच गोष्ट आहे की हे नया भारत आहे आणि वाढती इकॉनॉमी आहे. चांगलंच उत्तर होतं जिओ पॉलिटिक्समध्ये. एवढ्या 1000 गाड्या बुक केल्या 4 व्हीलर, एवढं कितीतरी शेकडो किलो सोनं, तोडं नाही किलो सोनं, शेकडो लोकांनी सगळं मिळून भारतभरात विकत घेतलंय. आणि लोक म्हणतात पैसे नाहीये, पण ते किती यथार्थ आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. अहो जास्त गाड्या झाल्यानंतर मग काय असं विमान मोड करून उडून जाणार आहे काय आपण? तेही आहे, चायनामध्ये सुरू झालेलं आहे, आपल्याकडे येईल. पण आवश्यकता किती याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. व्यवहारिक जीवनामध्ये माइंडिंग अवर ऑन बिझनेस, पारिवारिक जीवनामध्ये निरीच्छ भावना, सामाजिक जीवनामध्ये वैचारिक दृष्टिकोन, आणि आता सगळ्यात महत्वाचा आपला आवडीचा विषय म्हणजे आत्मबद्दलची चिंता, स्वतःबद्दलची चिंता. लोक ज्ञान देतात अर्धवट. संसार करावा नेटनेटका, संतांनी असं सांगितलेलं आहे, म्हणून आम्ही दर रविवारी जातो, म्हणून आम्ही वर्षातून एकदा ट्रिपला जातो, म्हणून आम्ही अमुक करतो, आमच्या मुलांची ही सोय करतो, 10 लाख डोनेशन देऊन त्याला घालतो, ब्ला 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 ब्ला. पण पुढचा जो भाग आहे तो विसरलो आपण. संसार करावा नेटनेटका, कॉमा परमार्थासाठी एक्सक्लेमेशन. आपण आलो कशासाठी याची खूप मोठी जाणीव आपल्यामध्ये विलुप्त झालेली. चकचकीत सगळं छान वाटतं, आणि या दृष्टिकोनाने जगत असल्यामुळे आयुष्यातला सगळा दुःख आहे. म्हणजे हे जे 3 क्षेत्र आपण पाहिले ना आता, व्यवहारिक, सामाजिक, पारिवारिक, या तिघांचा असं एक तिघांचा समावेश करून जर का आपण विचार करत असलो तर आपण या विषयाकडे पोहोचू. आणि या 3ही क्षेत्रांच्या वर उठल्यानंतर आपण या विषयाकडे पोहोचू, हे खरं. व्यक्तिगत विचार करता मी जे करतोय, मी स्वतःला किती वेळ देतोय? अहो गप बसवतच नाही. काय करायला लागला? गाणे ऐकायला. काय होणार आहे त्याच्याने? माहित नाही. काय करायला लागला? टीव्ही बघायला लागलो. काय होणार आहे? माहित नाही. काय करायला लागलो? मित्रांसोबत सिनेमाला चाललो. काय होणार आहे? माहित नाही. चांगलं वाटतंय. बरं, इतकं चांगलं वाटत असेल तर आयुष्यात परत कधीच सिनेमाला जाऊ नको. फक्त विचार कर, मी सिनेमाला गेलो तर छान वाटलं पाहिजे. वाटत असेल तर ज्या गोष्टीचा भेटणारा सुख क्षणिक आहे, ती गोष्ट चिरकाळ कशी असू शकते? पादार्थिक दिसणाऱ्या सगळ्या वस्तू या क्षणभंगूर आहेत. मग याच्यामधून चिरकाळ सुख समाधान कसा भेटणार आहे? सोन्याचं प्लेट आहे, विचार करा. सगळेजण आपापल्या समोर विचार करा. सोन्याचं प्लेट आहे, असू दे महाग आहे तर विचार करण्यात कुठे पैसे लागतात. सोन्याचं प्लेट आहे, तुम्ही माझ्या घरी आमंत्रित आहात, मी तुम्हाला सोन्याच्या प्लेटमध्ये जेवण वाढलेलं आहे, आणि जसं आपण कुत्र्याला चपाती घालतो तसं तुम्हाला प्लेट टाकून सांगितलं खावा. अहो सोन्याचं प्लेट आहे की. नीतिमत्ता गमावलेला मूर्ख तेही खाईल, पण स्वाभिमानाने जगणारा माणूस काय करणार? तू मला कागदाच्या पानाच्या पत्तलमध्ये वाढ, पण प्रेमाने वाढ.
आपल्या समाजाची विडंबनात्मक परिस्थिती ही आहे की आपण इतके लाचार आणि भिकारचोट झालेलो आहोत की आपल्याला कशातच काही वाटत नाही. चोरी कर स्वाभिमानाने हे आपण शिकवतोय. हायेस्ट पेड जॉब, लीस्ट वर्क अँड मोस्ट हॉलिडेज. नाही, फक्त 2च तास जातो तो कामाला. काय नाही, 25 माणसं त्याच्या हाताखाली, तो फक्त जाऊन ऑफिस मध्ये बसतो. हे छाती ठोकून सांगायची गोष्ट आहे. कर्माचा सिद्धांत काय आहे आणि आपण करतोय काय? आणि आपण जगाला कितीही गंडवून आपण कितीही सक्सेसफुल झालो तरी तिथे जो रेजिस्टर आहे ना त्याच्यातली नोंद चुकत नाही. आणि जेव्हा वेळ पलटते तेव्हा आपल्याला कळत नाही, अरे मी कोणाचं वाईट केलं. प्रश्न देव असा विचारतो, तू चांगलं कोणाचं केला रे? वाईट नाही केला. देर आर नो शेड्स ऑफ ग्रे, इट इज आयदर ब्लॅक ऑर व्हाईट. If we are not the part of a solution, it is definitely stating that we are a part of the problem. त्यामुळे आवश्यक आहे या गोष्टीची जाणीव करून घेण्याची की मी जे करतोय ते कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय. मज्जा, टाइमपास हे शब्द आपल्या डिक्शनरी मधून निघून गेले पाहिजे. कारण जो अभी मजा करेगा उसको सजा भुगतनी पड़ेगी. मजा येत आहे when we are enjoying our rights, but our rights are someone else's responsibilities. आपला अधिकार ही कोणाची तरी जबाबदारी आहे आणि त्याची जबाबदारी पार पडताना कोण खुश असते हो? आपला अधिकार, आपली मजा आहे, अमुक व्यक्तीचा तो ती जबाबदारी आहे. जबाबदारी करताना सजासारखी फिलिंग असते. ही परिस्थिती 100% पलटणारी आहे. हा निसर्गाचा नियम आहे. मग हा नियम असताना तुम्हाला या चक्रात गुंतून राहायचंय की अखंड आनंदामध्ये राहायचंय हे तुम्ही निर्णय करा. त्यामुळे अमुक गोष्ट अमुक वेळा कर म्हणजे देव प्राप्त होईल आपल्याकडे असा विधान कुठेही नाही. अमुक निवस केलं तर अमुक परिणाम होईल आपल्याकडे चर्चा संतांची अशी कुठेही नाही. करायचं तर कर, हे परम कल्याणकारी मार्ग आहे. नाही तर तू तुझं ठरव. 18 अध्यायांची संपूर्ण गीता सांगितल्यानंतर शेवटी जेव्हा भगवंत म्हणतात मी हे अतिरहस्यमय ज्ञान तुला सांगितलेलं आहे, आता तुला जसं योग्य वाटतं तसं तू कर. मग माझं कुठे कमी पडतंय? संपूर्ण श्रीमद भगवद्गीतेजी मध्ये जिथे जिथे अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे ते या आशयानेच विचारलेले असून सुद्धा जर भगवंत त्याला हे म्हणत असतील की तुला जे योग्य वाटतं ते कर, मला सांगा एवढी लिबर्टी जगाच्या पाठीवर कुठल्या परंपरेमध्ये आपल्याला भेटणार? आणि ही लिबर्टीच आपल्या अस्तित्व असण्याचं मूळ कारण आहे. काय कमी केलं मुघलांनी आणि पाश्चात्य जगाने याला उद्ध्वस्त करण्यामध्ये? आपल्या लोकांना जिओपॉलिटिक्स कदाचित ठाऊक असेल का नाही, आणि ही कदाचित मला असं वाटतं की पब्लिक मध्ये बोलायची गोष्ट नाही, पण आपल्या संकेत करू इच्छितो. आपल्या पंतप्रधानांवरती या काही मागच्या महिन्यांमध्ये सुद्धा मारण्याचा हल्ला झालेला आहे. काय कमी केलं? आपल्याकडे प्रोटेक्शन ऑफ द वीकेस्टची परंपरा आहे, पण जंगली राजामध्ये युक्त असलेले जंगल राजने ज्यांचे डोसके भरलेले आहेत असे ते केवळ सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, आणि ते फिट राहण्यासाठी ते कुठल्याही नीच स्थितीला जाण्यासाठी तत्पर असतात. हा इतिहास राहिलेला आहे. पण हा इतिहास तुच्छ आहे. 200-400 1000 2000 वर्षांचा आहे, अनंत सनातनचा नाही. अनंत सनातनचा हा सिद्धांत आहे की आपला आत्मतत्व हा न मरणारा, न मारला जाणारा, वाऱ्याने न सुकवला जाणारा, अग्नीने न जाळला जाणारा, पाण्याने न गाळला जाणारा असा तो
कुठल्याही अस्त्रशस्त्राने न भेदून जाणाऱ्या अशा तत्वाचा. ज्याला त्याचा बोध आहे तो या फालतू गोष्टींमध्ये पडणार नाही. तीच तर ताकद आहे त्याची. तो बसलाय ना तिथे 11 वर्षांपासून, हीच ताकद आहे त्याची. आणि ही ताकद आपल्या प्रत्येकाची असावी तर आपण आपल्या घरचं अमुक होण्याशिवाय राहणार नाही. कळलं तुम्हाला? कारण आपला हा जो पटांगण आहे हा राजकीय नाही, हा सत्संगिक आहे. पण आपल्याला सगळ्यात जास्त कोरिलेट होणारं उदाहरण ते आहे. आपल्या मनाच्या आवडीचा जवळचा विषय असल्या कारणामुळे तो उदाहरण आपल्यास, आणि तोच उदाहरण सांगितलं. संतांचे, थोर पुरुषांचे तर किती उदाहरण आहे. या तत्वांच्या आधारावरतीच मराठ्यांचा राजा 25 वर्ष विना छत्रपतींचा टिकला. कारण स्वराज्य माझा तुझा याचा त्याचा भोसले घराण्याचा नाही, स्वराज्य व्हावा ही भगवंताची इच्छा हा विधान होता. मग कृष्णार्पण वस्तू केल्यानंतर काय राहतो? माझं कुठे कमी पडतंय तर माझं इथे कमी पडतंय की मी करत बकरी व्हायला लागलो, शेळी मेंढ्यासारखं जीवन जगायला लागलो. आपण बुद्धीचा उपयोग करत नाहीये, विवेकचा जागरण करत नाहीये. आणि विवेकचा जागरण केवळ सत्संगातून होतो हे तुलसीदास गोस्वामीजींनी सांगितलेलं आहे. याचा विचार आपण 3-4दा मागे केलेला आहे. बिनु सत्संग विवेक न होईल. चांगल्या व्यक्तींची संगती, चांगल्या व्यक्तींचं ऐकणं, चांगल्या व्यक्तींची सहवास. आपल्याकडे म्हणून दासानुदासची परंपरा आहे. आपले आचार्य भगवंताचे दास आहेत आणि त्या आचार्यांचे आपण दास आहोत, ही दासानुदास परंपरा आहे. आणि दासानुदासची चूक कधी मान्यच होत नाही, ती चूकच नसते. माहितीये का? भगवंत काय म्हणतात? भक्ताची महिमा जास्त आहे. मग त्या भक्तांचा आपण दास्य स्वीकारलेला आहे. मग आपलं काही चुकलं तरी चुकून भगवंत काय म्हणतो? हे माझ्या आवडल्यांचं करतोय ना तो. आणि याला मेडिकल भाषेमध्ये खूप सुंदर टर्मिनॉलॉजी आहे. त्याला म्हणतात वायकेरियस लायबिलिटी. म्हणजे काय? एक मुख्य सर्जन आहे, तो ऑपरेशन करतोय, त्याच्या हाताखाली 2 असिस्टंट आहेत, ते ऑपरेशन करत आहेत. त्या असिस्टंट कडून चूक झाली तरी चूक त्या मुख्य सर्जनचीच धरली जाते. याला वायकेरियस लायबिलिटी म्हणतात. आपली चूक झाली पण आपण आचार्य चरणांमध्ये निष्ठ राहिलो तर आपली चूक ही आपली राहत नाही, ती चूक आचार्यांची होते. आणि त्याचं जे काही करायचंय निराकरण ते करतात, त्यांची जबाबदारी आहे. हम तो भोले भाले लोग हैं, आपकी शरण में आ गए, ही शरणागती प्रपत्तीची महिमा. ही जी मठ परंपरा आहे हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. मठपतींनी बघावं, आम्हाला माहित नाही. आणि या तत्वांवरती फक्त भाषण नाही करत आहे, पहिल्या चर्चा सत्रापासून आमचं ठरलंय या मंचावरून काहीही बोलण्यात येईल त्याच्यावरती आक्षेप घेऊ नये, जबाबदारी तुमची. विचारा माहिती. कारण जे बोलत आहे तुम्ही बघितलं कधी कागदचा तुकडा घेऊन आला? कधी झालं तर फक्त हे आपल्याकडे राहून जाऊ नये. पण ते जमतच नाही. ती भगवंताची इच्छा आहे. जे त्याला बोलून घ्यायचंय तो, कारण त्याच्या चरणी अर्पण करत आहे. या सगळ्यामधून काय स्वार्थ आहे दासचा? त्यामुळे माझं कुठे कमी पडतंय याच्यामध्ये निस्वार्थतेचीही खूप मोठी महिमा आहे. बोलण्यापेक्षा आचार्य आचरणांनी शिकवतात, अशा आचार्यांचा आपण संग करतो. आपलं पण तोच काम आहे. त्यामुळे आपल्यासाठी 4-5 महत्वाचे सूत्र आजच्या सगळ्या सत्रामधून हे आहेत. नंबर 1, व्यावसायिक व्यवहारिक जीवनामध्ये माइंडिंग अवर ओन बिझनेस ओनली. पारिवारिक जीवनामध्ये इच्छा असूच नाही, निरीच्छ संतुष्ट समाधान. तुकडे भेटले ना, भागलं ना, संपलं विषय म्हणायचं.
काय पाहिजे, अंगावरचे कपडे घालून देतो, चड्डी तेवढी सोड म्हणायची. इतकी मनाची तयारी ठेवावी, बंधन कधी तुटणार नाही, बंधन भासणार नाही. वस्तूचा मोह राहिल्यानंतर परिवाराची किंमत कुठे राहणार. त्यामुळे निरीच्छ काहीच नको, काय पाहिजे घेऊन जाऊ. आणि त्यांनी हे विचार करणार की आम्ही जी गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी आलोय त्याचा याला मोहच नाहीये. जी गोष्ट अर्जुन भगवंताला म्हणतो, अरे ज्या राजपाठासाठी, ज्या राज्यासाठी आम्ही युद्ध करायला आलोय त्याला त्याग करून हे मरायला इथे आलेत आमच्या हाती, मग काय प्राप्त करणार, अशा द्वंद्वामध्ये तो बसला. पण निरीच्छ राहणे. तिसरी गोष्ट, सामाजिक जीवनामध्ये वैचारिक स्तर वाढवावा. खऱ्या अर्थाने स्वार्थी व्हावं, वैचारिक स्तर वाढवावा, अनावश्यक गोष्टी टाळाव्या. का हा प्रश्न विचारावा. का, वाय जायचं, ठीक आहे, का. आपल्या आयुष्याच्या ध्येयामध्ये जर त्या काचं उत्तर जुळत नसेल तर तो काम वगळून टाकावा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक कृतीचा परिणाम आपल्या त्या मुख्य परिणामामध्ये सोयीस्कर असावं तर ते काम करावं, नाहीतर जेवण सुद्धा निरर्थक आहे, इथपर्यंत सांग. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपण या जगामध्ये केवळ भजन करायला आलेलो आहोत. केवळ भजन करायला आलेलो आहोत. भजनाची स्थिती, भजनाची पद्धती प्रत्येकाची निराळी असू शकते. निराळी किती व्यापक स्तरामध्ये असू शकते, इतक्या व्यापक स्तरामध्ये असू शकते की चमारीचं काम करत सुद्धा भगवंताला प्राप्त होऊ शकतो. आणि राजा राजवट चालवत असताना सुद्धा भगवंताला प्राप्त होऊ शकतो. जनक राजाचं उदाहरण वारंवार गीतेमध्ये आलेलं आहे. कोट्यवधीचं धन अर्पण करून सगळं देवाच्या नावाने लिहून नरसिंह मेहता सुद्धा करू शकतो. आणि काही नसताना कलांची पूजा, कलांच्या माध्यमातून पूजा करून महाराजांचा हा मठ परंपरा चालू शकतो. इतकी भगवत प्राप्तीची मार्गांची व्यापकता आहे. मग याच्यामध्ये आपल्या सोयीचं, आपल्या आवडीचं, आपल्याला जमेल अशा मार्गाचा अवलंब, अवलोकन, विशिष्ट औचित्य साधून आपण सर्वांनी करावा. हे जीवनाचं सार्थक होय. उगा 12व्याला फक्त भजन करताना क्या लेके आया है, क्या लेके जाने वाला है, ह्याला काय अर्थ नाहीये. 12व्याचं गोड जेवण करतात गंगा प्रसादी. 12व्या-13व्या दिवशी भजन संध्या होते आणि सुरू पत्ते, मावा, पुडिया सगळं चालू होतं आपलं. एवढंच तुम्हाला वाटत असेल तर त्या निमित्ताने सोडा ना. वैकुंठात नाही भेटत पुडिया, कसं सांगावं आता. वैकुंठात तर रील बघायलाही नाही भेटणार आहे. मला आश्चर्यच आहे की आजकालचा गेलेला वैकुंठात म्हणा किंवा वैकुंठात जाणार तर नाही पण नरकात जाणारा माणूस कसा, त्याचं कसं होणार कामकाज. आपण सगळे नरकाचे यात्री आहोत. भरपूर आपण कांड केलेले आहे आयुष्यात. आणि तिथे पण खूप वेटिंग आहे म्हणा. पण त्या वेटिंग मध्ये टाइम पास कसा करावा. तिथे तर रील नाही, भजन करायची ताकद नसते आत्म्यामध्ये. तेव्हा नरकात जाणाऱ्या खूप त्याला थांबावं लागतं. एखादा नरकात जाणारा पित्तर होऊन मग त्याचं पुढे कल्याण मार्ग होण्यासाठी अनेक वर्ष जातात आणि ताकद नसते. तर्पण तर कोणाला माहीतच नाही आजच्या काळात. मग भेटणार काय त्यांना, कोण करणार त्यांच्यासाठी. माझे पूर्वज कोण हेच मला माहित नाही. दुसऱ्या कोणामध्ये पण काय पण करायला लागलेत. लोक लग्नच करेना, लिव्हिंग मध्ये राहायला लागलेत. मग अर्पण नाही, तर्पण नाही, पूर्वजांची पुष्टी नाही, तुष्टी नाही, प्राप्ती नाही, तृप्ती नाही. मुलींची नाव सांगत नाहीयेत. होणाऱ्या दुर्घटना सांगतोय. अशा या स्थितीमध्ये आपला कल्याण कसा होणार याचा विचार करण्याची खूप जादा आवश्यकता आहे. 1 तास स्वतःसाठी द्यावा, काय नाही, गप्प बसा. एकटं राहणं शिकण्याची आवश्यकता आहे.
बंद खोलीमध्ये काहीच न करता काय विचार येतील ते लिहून काढा. किती येतात बघू तर. एकांताच्या आनंदाचा अनुभव आपल्याला होण्याची आवश्यकता आहे. आणि खऱ्या अर्थाने सामाजिक जीवनामध्ये सोशलायझेशनची आवश्यकता आहे. हे सोशल काय कामाचं नाही. सोशल मीडिया हे व्हर्च्युअल जगात आहे, आभासी जग आहे. तर माझं कुठे कमी पडतंय तर आभासामधून खऱ्यामध्ये यावं. समोर तो बसलाय, हा बोला, हा बोला. अरे ते जिवंत आहे, त्याला बघ ना, या मुर्द्याला बघून दिवस काढायला लागला म्हणजे काय म्हणावं. विडंबनात्मक स्थिती आहे. पण याच्यासाठी कारणीभूत आपण आहोत. आपल्याकडे कोण आलं ना, दादा त्या मुर्द्यामधून डोका काढला तर मी थांबतो, नाही तर जातो म्हणून निघून यायचं. बरोबर पुढच्या वेळेस त्यांनी लाईनीवर येते का नाही बघा तू. मी तर बोलतो माझ्या मित्रांना, थोडं फाटक्या तोंडाचं होण्याची आवश्यकता आहे आपल्याला. सभ्य राहून काम चालणार नाहीये. आणि आपण कुठे शिव्या घालतोय, फाटक्या तोंडाने बोलतो आणि टोचल्याशिवाय कळतही नाही. त्यामुळे माझं कुठे कमी पडते हे जनरल चर्चा झाली, काय म्हणायचं त्याला, सार्वजनिक चर्चा झाली. पण आत्म अवलोकनाची आवश्यकता प्रत्येकाला आहे. त्याने स्वतःच करून आपल्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करावा. हे माझं कमी कुठे पडतं याचं सगळ्यात मोठं उत्तर आहे. आत्म अवलोकनाने आत्म अनुशासन करून आत्म कल्याणाच्या मार्गाला, आत्मबोधाच्या अनुभवाला आपण लागणे, हेच माझं कुठे कमी पडतंयचं सगळ्यात मोठं उत्तर आहे. आणि हे झालं की झालं, मग बाकी काय शेष राहत नाही आयुष्यात. भगवंतांनी सांगितलंय, मी नाही बोलत. आपल्याला कुठे कळतंय. 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं, सगळं सोडून माम शरणम एकम व्रज, कम टू मी. आपण जातो देवाकडे लांब लचक यादी घेऊन, मला हे पाहिजे, ते पाहिजे, मुलीचं पाहिजे, मुलाचं पाहिजे, अमुकचं पाहिजे, यांचं पाहिजे, त्यांचं पाहिजे. देव म्हणतो तुझं झाल्यावर ये मग. हा, आणि फ्री डील नसते पादार्थिक वस्तूंची. मग निवसच्या नादी लागतो, मग वेगळंच चोताण सुरू होतं. आणि लोक तर तुमची वाट पाहत बसलेच आहेत बाजार करायला. खरा ज्ञान हे आहे आत्मचिंतन करणे, आत्म अवलोकन करणे आणि आत्मकल्याणाच्या मार्गाला आत्मबोध होऊन घेण्यासाठी आपला मार्ग प्रशस्त करणे. हेच माझं कुठे कमी पडतं याचं उत्कृष्ट उत्तर आहे असं दासला वाटतं. असं सांगून आपण सर्वजण शांतपणे ऐकलात. ही चर्चा परत आता अखंडपणे चालू राहील असा सगळा विचार व्यक्त करता भगवान नावाचा 1 मिनिटाचं संकीर्तन करून आजच्या सत्राला पूर्ण करूयात. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. मुला पुंडलिक वरद श्री हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.
संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय, संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, सब भक्तन की जय। धर्म की अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो। बोलो सनातन हिंदू वैदिक धर्म की जय, अखंड भारत की जय, गौ माता की जय, भारत माता की जय, आज के आनंद की जय। नारायण।